नमस्कार मंडळी, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत गर्ल्स ओनली एस्कॉन टेम्पलला। तर डायरेक्टली मी आता तुम्हाला ठाण्यामध्ये भेटते, तशी रेडी होती मी फटाफट। दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग टुडे। येस, अजून रेडी व्हायचं बाकी आहे। फटाफट चेहऱ्याला ब्लश आणि लिपस्टिक काजळ असं थोपते आणि निघूया। तर मी डायरेक्ट ठाण्याला भेटते तुम्हाला, ओके। सो फायनली आम्ही ठाणे स्टेशनला पोचलो आहोत। वेस्ट साईडला येऊन तुम्ही बस स्टँड डेपो जे आहे वरच्या साईडला, तिथे येऊन तुम्ही 7 नंबरवरून 93ची बस पकडून जाऊ शकता, वैकुंठ पिरामल म्हणून। पण माझ्या मैत्रिणीला बसचा त्रास होत असल्यामुळे आम्ही ऑटोनी गेलो। तर डायरेक्टली ऑटोनी गेलं तर 150-120 रुपीज घेतात, आणि जर तिकडनं यायचे पण आमचे तेवढेच झाले होते, 100-1 रुपया झालेला। त्यामुळे ऑटोनी पण परवडतं आणि बसने पण। तर बसने सुद्धा तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता, आणि बसचा त्रास होत नसेल तर ऑटो पण घ्या। उलट पर्सनल ऑटो केलं तर उलट चांगलंच असतं। बघ नाही यार, आता 1.5 तास। तर मंडळींनो, आम्ही जेव्हा तिथे पोचलो तर मंदिर ॲक्च्युली बंद झालेलं, तर आम्हाला टायमिंग माहिती नव्हता, त्यामुळे आम्ही तिथे 1.5 तास वेट केला। ॲक्च्युली टायमिंग आहे सकाळी 4:30 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत ओपन असतं, आणि 1ला बंद होणार, आणि नंतर मग डायरेक्टली 4:30 वाजता ओपन होतं, आणि 4:30 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत त्यांचं मंदिर ओपनच असतं। आणि मंदिरामध्ये मग 7 वाजता आरती वगैरे होते। तर आम्ही इथे 1.5 तास बसून वेट करत बसलेलो, आणि हे मंदिर दाखवते आहे मी आपलं एस्कॉन टेम्पल। अशी सिक्युरिटी गार्ड इथे आहे व्यवस्थित, काही टेन्शन नाही आहे। तर फायनली आम्हाला आतमध्ये एंट्री भेटलेली आहे। असं काही नजारा दिसतो साईडून एंट्री केल्यानंतर। हा साईड नजारा आहे आपल्या मंदिराचा। तर असं काही एंट्रन्स आहे सुंदर, आणि साईडला आपल्या बघा तुम्ही तर इथे चप्पल ठेवण्यासाठी त्यांनी छोटे छोटेसे खणं केलेली आहे, ड्रॉवर दिलेले आहेत। तर हे छोटंसं गार्डन इथे त्यांनी क्यूटचं मस्त केलेलं आहे। खूप सुंदर असं परिसर आहे इथे। सगळीकडे त्यांनी झाडे झुडपे खूप लावलेली आहेत, आणि खूप मोठा असा परिसर आहे चांगला। तर हे सुंदर असं भव्य दिव्य आपलं राधाकृष्णाचं मंदिर तुम्ही बघू शकता, आणि इथे छोटी आपली क्यूटशी गवळण व्हिडिओ काढताना तुम्ही बघू शकता, म्हणजे मी। येस, पण इथे सिक्युरिटी गार्डने आम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ अलाउड नाही, फोटोज तुम्ही काढू शकता, पण आम्ही लपून लपून व्हिडिओ काढले, कारण आमच्या अंगात खाजे। त्यानंतर आम्ही इकडे टॉयलेट साईडला गेलो। तर इथे जेंट्स अँड लेडीज दोन्ही असे बाथरूम आहेत। इथे हँडवॉशसाठी सुद्धा जागा दिलेली आहे। तर मंदिरामध्ये एंट्री करण्याच्या आधी आपण जाणून घेऊया एस्कॉन टेम्पलबद्दल। तर एस्कॉन टेम्पल हा पहिल्यांदा स्थापना याची झालेली न्यूयॉर्क सिटीमध्ये 13 जुलै 1966मध्ये स्वामी प्रभुपद हे जे त्यांचे आपले गुरु आहे, संत आहेत, यांनी पहिल्यांदा स्थापना केली होती न्यूयॉर्क सिटीमध्ये। त्यानंतर भरपूर असे सिटीजमध्ये एस्कॉन टेम्पल स्थापना होत गेली। आता मुंबईमध्येच बघा, जसं बोरिवली, जुहू, विलेपार्ले, वाशी, आता ठाण्यामध्ये सुद्धा झालेलं आहे। आणि एवढं सुंदर मंदिर झालं आहे ठाण्यामध्ये। खूप छान थंड असं वाटतं, शांत असं वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर। आणि फ्रायडेच्या टायमाला आम्ही गेलेलो, त्यामुळे रश काहीच जास्त नव्हता। एकदम छान दर्शन झालं, बसता आलं, मस्त सगळं व्यवस्थित फिरता आलं। हे बघा, हे स्वामी प्रभुपद आहेत, आणि ही अशी लाईन लावली होती आम्ही इथे। इथे भजनं सुरू असतात, गाणी सुरू असतात, आणि ही सिटिंग अरेंजमेंट इथे खूप सुंदर आहे। आणि इथे बघा आपली सुंदर अशी मूर्ती राधाकृष्णाची, एवढी सुंदर ना, बापरे, एवढं मन मोहून टाकणारी मूर्ती आहे ना इथे, खूप सुंदर। आणि हे रेखीव काम केलेलं आहे, तुम्ही घुमट बघू शकता आपलं मंदिराचं, किती कोरीव काम छान सुंदर असं केलेलं आहे। म्हणजे खरंच छान वाटतं, एकदम असं वृंदावनमध्ये गेल्यासारखं वाटतं, अशी सुंदर अशी फिलिंग येते। बघा आपली राधाकृष्णाची मूर्ती, तिथलं आतमधलं मंदिर बघा त्यांचं, खूप सुंदर असं व्हाईट कलरचं मंदिर केलं आहे। हे पूर्ण परिसर मी दाखवते आतमधला। एवढी मोठी तिथे दीपमालासुद्धा आहे, समई जे आपण बोलतो, खूप मोठी समई होती ती। आणि इथे सुंदर असं यांनी ना डिझाईन पण छान केलेलं आहे, अशी सुंदर बेल घंटी आपण बोलतो ते लावलेले आहेत। हे बघा, हे डोर त्यांचे किती सुंदर त्यांनी डिझाईन केलेले आहे। एवढं सुंदर पद्धतीने बांधलं आहे ना मंदिर, खूप छान वाटतं, खूप छान वाटतं। लाईक तुम्ही वृंदावन वाराणसीमध्ये पोचलं आहे असंच वाटतं। मग आम्ही तिथे बसलो छान,
आणि तिथले त्यांच्यासोबत भजन पण बोलले आम्ही, सॉंग्ससुद्धा आम्ही तिथे बोललो. खूप छान वाटलं, एवढं माइंड फ्रेश झालं. बघा, हे स्वामी प्रभुपद आहेत, जे इस्कॉन टेम्पलचे स्थापनाकारक आहेत, ज्यांनी स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर मी मंदिर छान एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडली. तर तिथे घसरगुंडीसारखं जाण्यासाठी होतं, पण मला भीती वाटली म्हणून मी पायरीने आले इकडे. तर असं सुंदर असं बाहेरचा नजारा आहे. हे बाहेरून असं मंदिर दिसतं छान. मला एवढं सुंदर वाटलं मंदिर, एवढं कोरीव कामासारखं त्यांनी बांधलं आहे ना, की असं एकदम रिअल वाटतं. असं वाटतं एक अश्मयुगातले जसे मंदिरं होते त्या पद्धतीचं ते मंदिर वाटत होतं लिटरली. किती सुंदर काम आहे बघा. वाव, सगळेजण इथे खूप फोटोज काढत होते, सेल्फीज काढत होते, मोबाईल समोर ठेवून टायमर लावून फोटो काढत होते. आणि हे काम बघू शकता, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्लीज भेट द्या तुम्ही. आणि बस तिकीटसुद्धा 13 रुपये आहे फक्त. तर येताना तर बसनी येऊ शकता, पण जाताना मला काही इथे बसस्टँड वगैरे दिसलं नाही, तर त्रास होईल उगाच शोधण्यासाठी, तर ऑटोच केलेलं बरं. तर मी इथे ना मंदिरामध्ये सगळ्यांना आशीर्वाद घेताना बघत होती. एक छान पद्धतीने ते मस्त असं डोक्यावर ठेवून आशीर्वाद देत होते. मला खूप छान वाटलं, मी सुद्धा गेली आशीर्वाद घ्यायला. आणि परत एकदा आपण दर्शन घेऊ आपल्या राधाकृष्णाचं. एवढी सुंदर मूर्ती, स्वतः राधाकृष्ण एवढे मनमोहक आहेत की त्यांना कोणीही बघितलं ना की मोहूनच जातं. त्यामुळे मला तर फार आवडतं असं वेगवेगळ्या देवांना मंदिराला भेट द्यायला, मला फार आवडतं. येस, मला फिरायला फार आवडतं. इथे गोकुळाष्टमीला सुद्धा खूप गर्दी असते आणि गोकुळाष्टमीसुद्धा खूप जोरात साजरी करतात इथे. तर नक्की या, नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे, खूप छान वाटेल तुम्हाला. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. इथे माझ्या मैत्रिणीची हालतच ठीक नव्हती, त्यामुळे आम्ही लवकर निघालो बिचारी. तर प्लीज नक्की सांगा व्लॉग कसा वाटला, मंदिर कसं वाटलं, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशा सुंदर छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.